त्याच्यामुळे मला खात्री आहे की जसं धाराशिवमध्ये पहिला कौल आपल्या तुळजापूरलाच मिळाला आणि आपण कोणाला निवडून दिला, एका मुलीला। आणि माझं उद्दिष्ट काय, आईच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो आल्यानंतर अगदी चांगलं दर्शन त्यांनी घ्यावं, योग्य सुविधा व्हावी, ऊर्जा त्याला मिळावी, आईचा आशीर्वाद मिळावा। आणि इथे राहणारे जे तुळजापूरकर आहेत त्यांना जे काही महिन्याला मिळतं, त्यांचं जे उत्पन्न आहे ते दुपटीने वाढावं, तिपटीने वाढावं। आलेला भाविक 2-2 दिवस इथे राहावा आणि त्या अनुषंगाने आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय। हे सगळं आपण बघितलंय। पिटूभैया विनोद गंगणेंच्या माध्यमातून गोरगरिबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होतंय, गेले 15-20 वर्ष जे होते तुमच्या समोर आहे। लोकांनी आरोप केलेत, काही वेगवेगळं खोटं नाटं बोललंय, परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही महाराष्ट्राच्या समोर मांडलंय। माझी आपल्याला विनंती आहे, हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा। आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना, ठाकरे सरकार असताना, काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना 1 रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का? 1 रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का? जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते। मी स्वतः आदित्य ठाकरेंना, उद्धवजींना लिहिलं होतं, मी म्हटलं पैसे नका देऊ, फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, प्रसाद योजनेत मी पैसे आणतो। 100 कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार, परंतु या ठाकरे सरकारने, या शिवसेनेने, या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी 1 रुपया देखील दिला नाही। श्री मालक चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मंडळी, आपल्याला एवढीच विनंती करतो की आपले 22 उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं, कारण आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे। मी एवढं सांगतो की रामदासाच्या माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला का नाही? आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही? आम्ही इलेक्शन पुरतं काम करता का कायम काम करता? आणि दादानी जे सगळ्या आमच्या उमेदवार विश्वास ठेवलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी 21 बळ दाखवून आत्मविश्वासानं तुळजापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले 22 उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे का नाही? तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत असाच राहू द्या। आणि सगळ्यांना एक सांगतो, दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे, आपल्या गावाचा विकास होणार आहे। ह्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं, एक जीवानं 2 तारखेला सगळ्या उमेदवाराला मतदान करून विजयी करावं, एवढं सांगतो। इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।